काल बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई शहरामधील माऊली नगरमध्ये एका घरामध्ये घुसून एका तरुणाने गोळीबार केलेला होता। त्यानंतर आता या गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी एका शेतामधून काल सायंकाळच्या सुमारास ताब्यात घेतलंय। मात्र आता या तरुणाने गोळीबार करण्याचं जे कारण सांगितलंय त्यामुळे पोलीस देखील आता गोंधळून गेले आहेत। नेमकं काय आहे ते कारण हे व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अंबेजोगाई शहरातील माऊली नगरमध्ये शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने थेट घरामध्ये घुसून गोळीबार केलेला होता। याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की त्या घरातील एका महिलेशी गणेश पंडित चव्हाण या तरुणाचे प्रेम संबंध होते। गणेश चव्हाण हा नेहमी या महिलेला त्रास द्यायचा, त्यामुळे या महिलेने त्याच्याशी बोलणं बंद केलेलं होतं। त्यामुळे गणेश चव्हाण हा तरुण गेल्या काही दिवसांपासून त्या महिलेवर चिडून होता। तो त्या महिलेला वारंवार धमक्या द्यायचा, तू माझ्याशी बोलली नाहीस तर तुला व तुझ्या कुटुंबाला ठार मारेन। दरम्यान शुक्रवारी 9 वाजण्याच्या सुमारास गणेश चव्हाण हा माऊली नगरमध्ये येऊन त्या महिलेच्या घरामध्ये घुसून एका खिडकीतून त्याने गोळीबार केलाय। मात्र ही गोळी खिडकीतून आरपार जाऊन घरातील सोप्यामध्ये घुसली। मात्र सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणीही जखमी झालेलं नव्हतं। मात्र या महिलेच्या कुटुंबियांना ठार मारल्याच्या आरोपावरून या तरुणाविरुद्ध आता गुन्हा दाखल झालेला आहे। गोळीबार केल्यानंतर फरार झालेला गणेश चव्हाण हा एका शेतामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती। त्यानंतर पोलिसांनी सदरील शेतामध्ये जाऊन गणेश चव्हाण याला आता अटक केलेली आहे।